अंगणवाडीबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी. आता जास्तीत जास्त अंगणवाड्या स्मार्ट कराव्या. पाहूया याबाबत सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. जिल्ह्यातील जास्तीत जास्त अंगणवाड्या स्मार्ट करण्यात याव्यात, त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेत. अंगणवाडीतील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे योग्य पद्धतीने धडे देण्यात यावेत, अशा सूचना राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने आयुक्त कैलास पगारे यांनी केल्या आहेत. आयुक्त पगारे यांनी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिली अंगणवाडी खंबाळे तसेच त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयातील बालउपचार केंद्राला भेटी दिल्या. महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा बालविकास अधिकारी सुनील सुदाने, जिल्हा परिषदेतील महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील, प्रकल्प अधिकारी भारती गेंडगे, सचिन शिंदे, संजय कोंढार, पंडित वाकडे, श्वेता गडाख आदी उपस्थित होते. पहिले येथील अंगणवाडी केंद्रात बालकांची संख्या वाढली असून अलीकडेच आयुक्त पगारे यांनी अंगणवाडीतील विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला. पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी अंगणवाडी केंद्रे महत्त्वाची आहेत, त्यामुळे तेथे बालकांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. तर पोषण ट्रॅकरबाबत श्री पगारे यांनी अंगणवाडी सेविकांना विचारणा करीत त्यांचा आढावा घेतला. ऑनलाईन पद्धतीने सर्व माहिती अपडेट केली जाते की नाही याची शहानिशा देखील केली. नियमित आहारातील पाककलेबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तर खंबाळे येथील अंगणवाडी परिसरातील परसबागेचे कौतुक करीत पगारे यांनी तेथे वृक्षारोपण केले. जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्या स्मार्ट केल्या जात असल्याची माहिती प्रताप पाटील यांनी दिली. उपस्थित गर्भवती महिलांशी त्यांनी संवाद साधला. तर कुपोषित बालकांना केंद्रात आणा. त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयातील बालउपचार केंद्राला आयुक्त पगारे यांनी भेट दिली. त्यावेळी केंद्रात 7 कुपोषित बालकांवर उपचार सुरू होते. त्यांनी जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा आढावा घेतला. 2 महिन्यात कुपोषित बालकांची संख्या कमी झाली असल्याने श्री पाटील यांनी सांगत कुपोषण मुक्तीसाठी करीत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. बालउपचार केंद्रात जास्तीत जास्त कुपोषित बालके दाखल करून त्यांच्यावर योग्य ते उपचार करावेत आणि कुपोषण कमी करावे, अशा सूचना पगारे यांनी केल्या आहेत.